करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमचं सामर्थ्यसुद्धा श्री समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, आपण या पृथ्वी तलावर जन्म घेतलेला आहे, जन्माला आलेलो आहे. परंतु जन्माला आल्यानंतर मरण्यापूर्वी हे एवढं आपण प्रत्यक्षपणे केलंच पाहिजे. काय केलं पाहिजे असं म्हणाले, जर आपण पाहायला गेलो आयुष्यात आहे ना, कधीच कुणाची सवय लागू नये. कारण काय होतं, कारण एखाद्या व्यक्तीची जर सवय लागली ना आपल्याला, आणि ती व्यक्ती जर निघून जाण्याची भाषा करत असेल, तर त्यावेळी असं वाटतं की आपला जीव जावा. बरोबर की नाही? कारण सवय खूप वाईट असते, लक्षात ठेवा. म्हणून आयुष्यात कधीच कुणाची सवय लागू देऊ नका. का भाग दिलेला आहे? प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर स्वतःच्या आयुष्यात काय करता येईल हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आपल्याला एखाद्या गोष्टीची सवय लागत असेल तर ती गोष्ट, ती सवय चांगली आहे का हे प्रथमतः आपण पाहिली पाहिजे. त्या सवयीचं वाईट परिणाम होणार तर नाही ना आपल्या आयुष्यात, हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. आयुष्यामध्ये कोणासोबत किंवा जे काही कार्य कराल त्याच्याशी एकनिष्ठ आणि प्रामाणिक असणं फार गरजेचं आहे. मग भले परिस्थिती कशी असो. का समर्थ म्हणाले, आयुष्यामध्ये आपण जीवनाचा प्रवास करत असताना अनेक व्यक्ती, अनेक लोक आपल्या जवळून जात असतात. बरोबर? प्रत्येकजण बोलतात असातला भाग नाही, परंतु ज्यांच्याशी आपण बोलणार आहोत किंवा ज्यांच्यासोबत आपण कार्य करणार आहोत त्यांच्याशी प्रामाणिकपणे आपण कार्य केलं पाहिजे, त्यांच्याशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे. मग तुमची परिस्थिती गरिबीची असो किंवा श्रीमंतीची असो. घाबरण्यासारखा वाईट कोणताही, बघा प्रत्यक्ष जर पाहायला गेलो तर आजार नाही आहे, आणि त्याला सामोरं जाण्यासारखं कोणतेही, बघा प्रत्यक्ष जर पाहायला गेलं तर औषध नाही आहे. आपण प्रत्येक आजाराला घाबरतो, प्रत्येक आजाराची औषधं आपल्याला बघा पाहायला मिळत असतात. परंतु एक असं औषध आहे, एक असा आजार आहे जेणेकरून प्रत्यक्षात प्रत्येक वेळेला आपण घाबरत असतो. मग कोणता आजार आहे? ते म्हणजे घाबरणं. समर्थ म्हणाले, हा जो घाबरटपणा आहे, हा जो भित्रेपणा आहे, त्यावर औषध काय? आपल्याला बघा प्रत्यक्षात उन्हामध्ये गेलो, जरा डोकं दुखायला लागलं की लगेच आपण गोळी घेतो, औषध घेतो. पावसामध्ये गेलो किंवा थंड पाणी प्यायलो, आईस्क्रीम खाली, लगेच सर्दी होते, आपण गोळी घेतली, औषध घेतलं, बरं होतं. परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, भित्रेपणा, घाबरटपणा, यावर औषध काय? समर्थ म्हणाले, मरण्यापूर्वी स्वतःच्या आयुष्यात इतकं करा. मग काय करता येईल, काय करायचं आहे, कसं करायचं, त्याला सामोरं जा. त्याला कुठल्याही प्रकारची टॉनिक नाही आहे, त्याला एकमात्र औषध आहे, ते म्हणजे श्रवण. अन्न हे जेवढं पाहिजे तेवढंच घेतलं पाहिजे ना आपल्या ताटामध्ये. जेवढी भूक आहे तेवढंच आपल्या पोटामध्ये गेलं पाहिजे ना. लागेल तेवढंच वाढून घ्यावा.
कारण ताटामध्ये उष्ट ठेवू नये. ही आपल्याला बघा उत्तम प्रकारे असलेली शिकवणसुद्धा आहे. उत्तम प्रकारे आई-वडिलांनी दिलेले संस्कारसुद्धा आहेत. आपण आपल्या घरामध्ये कसं जेवतो विचार करा. बरोबर? जेवढी भूक आहे तेवढंच ना. मग आपण एखाद्या ठिकाणी कार्यक्रम असेल, कुठं हळद समारंभ असेल, कुठे लग्नाचा कार्यक्रम असेल किंवा पूजा असेल, तिथे गेल्यानंतर बुफे लावलेलं असतं. बघा अनेक प्रकारचे पदार्थ पाहायला मिळतात. तेव्हा आपण जे पाहिजे तेच घेतो. परंतु इतकं घेतो, की नंतर त्या प्लेटमध्ये आहे तसं बघा आपण ते टाकून देतो. समर्थ म्हणाले, पाहिल्यानंतर बघा आपल्याला खूप एक्साईटपणा वाटतं, कारण मला मिळणार आहे. पण तिथे खायला गेल्यानंतर पोट पूर्णपणे भरलेलं वाटतं. आणि आहे त्या प्लेटमधलं आपण ते फेकून देतो. शेवटी काय झालं? वेस्ट झालं ना, वाया गेलं. अन्नाची नासाडी करू नये. समर्थ म्हणाले, अन्न हे पूर्ण परब्रह्म आहे. अन्न आपल्या ताटात येण्यापर्यंत अनेक टप्प्यातून आल्याची जाणीव ठेवावी. बरोबर आहे की नाही? म्हणून लक्षात ठेवा. कष्ट करत असताना किती बघा घाम गाळावा लागतो. मग फेकून का द्यायचं? बरोबर की नाही? आयुष्यामध्ये नेहमी लहान होऊन जगण्याचा प्रयत्न कर. कारण जेव्हा तुम्ही लहान होता ना, तेव्हा इतरांना समजून घेता आणि समोरची लोकंसुद्धा समजून घेत असतात. आणि मानही समर्थामुळे प्रत्यक्षपणे लोक ठेवत असतात. प्रत्येकाला मान देण्याचा प्रयत्न करत असतात. कोण अपमान करत नाही. म्हणून लहान होणं याचा अर्थ कमीपणा घेणं असं नाही आहे. तर लहान होणं म्हणजे अगदी महान होणं असतं. संतांची शिकवण आहे. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार. कारण ध्येयवादाला स्वतःच्या हृदयातील उतावळेपणाचे भय असतं. म्हणूनच कोणत्याही कामात उतावळेपणा करू नका. संयम पाळा. आपली कुठल्याही गोष्टीमध्ये, कुठल्याही कार्यामध्ये काय असते? घाई असते, गडबड असते, उतावीळपणा असतो. अहो ते आपल्याला करायचंच आहे. मग घाई कशाला करायची? बरोबर? आपल्याला एखाद्या हॉटेलमध्ये जायचंच आहे. मग घाई कशाला करायची? तिथे गेल्यानंतर आपल्याला ते खायला मिळणारच आहे. तरीसुद्धा बघा प्रत्यक्षात एक दुसऱ्यांना का ढकलायचं? बरोबर? होतं की नाही असं? अहो बघा एखादा कार्यक्रम असतो, पुन्हा का भाग द्यावा लागला? तिथे लाईन लावलेली असते. एकमेकांच्या मागोमाग आपल्याला बघा पाहायला मिळत असतं. तरीसुद्धा आपण प्लेट घेण्यासाठी, चम्मच घेण्यासाठी, वाटी घेण्यासाठी काय करत असतो? उतावीळपणा, घाई गडबड करत असतो. मिळणारच आहे. बरोबर की नाही? आपल्या पुढचे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला मिळणार नाही आहे. परंतु आपण काय करतो? ते घेण्यासाठी आपल्याला धावपळ करावी लागते. म्हणून समर्थ म्हणाले, संयम पाळ. उतावळेपणा होऊ नको. कारण स्वतःच्या आयुष्यात स्वतःच बदल करता आले पाहिजे. आयुष्यामध्ये स्वतःशीच स्पर्धा करून स्वतःला सर्वोत्तम बनव. आणि आयुष्यात मिळालेल्या यशाची खरी व्याख्या हीच आहे. आपण काय करत असतो? आपण स्वतःशी स्पर्धा नाही लावत. आपण दुसऱ्यांशी स्पर्धा करत चाललेलो आहोत. स्वतःला सर्वोत्तम बनवण्यासाठी स्वतःहून स्वतःशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न कर. स्वतःच्या मनाला विचार. परंतु आपण काय विचार करतो? लक्षात ठेवा. मनुष्याला यश मिळवण्यासाठी वय, शिक्षण, रंग, रूप यांची कसलीही अट नसते. विचार करा. यश मिळवायचं आहे ना, त्यासाठी काय असावं? सकारात्मक, विचारात्मक, प्रत्यक्ष दृष्टिकोन असणं फार गरजेचं आहे. अंगामध्ये प्रचंड मेहनत असणं फार गरजेचं आहे. तरच त्याला ध्येयाचा मार्ग प्राप्त होईल. बरोबर की नाही? कारण यश मिळवण्यासाठी वयाची अट आहे का? नाही आहे. यश मिळवण्यासाठी शिक्षण आहे का? नाही आहे.
शिक्षण हे फक्त एक्सपिरियन्स, अनुभवासाठी. तुम्ही जे कार्य केलेले आहे, तुम्ही जे शिक्षण घेतलेलं आहात, त्या शिक्षणावरून तुम्हाला काय मिळत आहे? जॉब मिळत आहे, एखादं काम मिळत आहे. परंतु त्या कामामध्ये तुम्हाला यश पाहिजे. मग त्यासाठी काय पाहिजे? सराव, मेहनत, अंगामध्ये चिकाटीपणा, विचारातून आचरणाकडे जायला हवं. आपण काय विचार करतो? बरोबर की नाही? हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. आता विचार जर केला ना, तर यशाच्या मार्गामध्ये अपयश लपून बसलेलं आहे. आपण विचार करतो की रस्ता चालताना जर योग्य पद्धतीने चाललो नाही, तर विचारांमध्ये आपला देह भरकटला जातो आणि समोर असलेल्यांना आपण ठोकर देत जातो. बरोबर की नाही? होतं की नाही? मग तसंच आहे. यशाचा मार्ग असताना अपयश दडून बसलेलं आहे. म्हणून रस्ता चालताना, रस्त्यातून चालत असताना योग्य पद्धतीने चाला. आपण स्वतःहून बघा, पुटपुटत आपण रस्त्यामधून जात असतो. तुमच्यावर किती लोक विश्वास ठेवतात किंवा ठेवत नाही हे महत्त्वाचं नाही, तर तुमचा स्वतःवर किती विश्वास आहे हे जास्त महत्त्वाचं. का बोध द्यावा लागला? मागच्या वेळी पण समर्थांनी आपल्याला बोध दिलेला. लोक विश्वास ठेवा अगर न ठेव, आपल्याला घेणं देणं नाही आहे. लोक आपल्याशी बोलो अगर न बोलो, घेणं देणं नाही. परंतु आपण स्वतःच्या कर्तृत्वावर, आपण स्वतःच्या कर्मावर विश्वास आणि निर्णयात्मक ठामपणे उभं राहता आलं पाहिजे. हे महत्त्वाचं आहे. बरोबर की नाही? परंतु ज्याप्रमाणे आपण विचार केला, आयुष्यात अनेक लोक पाहायला मिळतील, परंतु आयुष्य सुंदर असतं आणि ते समाधानी ठेवायचं केवळ फक्त आपल्या हातात असतं, लोकांच्या हातात नाही. लोक तुला अनेक मार्ग सांगतील, लोक तुला अनेक प्रश्न विचारतील, परंतु आपलं आयुष्य सुंदर आणि समाधानी जर ठेवायचं असेल तर ते लोकांच्या हाती नाही, त्या आपल्या हाती असतं. बरोबर की नाही? समजून जायचं आहे आयुष्य कसं जगायचं, कोणत्या वळणावर, कोणत्या मार्गावर आपला देह असणं फार गरजेचं आहे. बोलण्यापूर्वी दुसऱ्यांचं नीट ऐकत चला, लिहिण्यापूर्वी नीट विचार करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्ताच्या या घडीला, आत्ताच्या या परिस्थितीमध्ये, आत्ताच्या या कलियुगामध्ये खर्च करण्यापूर्वी काहीतरी कमवायला शिका. आपण कमवत नाही, सर्व काही गमावून बसलेलो. खर्च इतका करतो कारण का सर्व आईवडिलांचे पैसे असतात, सर्व आईवडिलांची कमाई असते, सर्व आईवडिलांनी केलेली मेहनतीची बघा प्रत्यक्षपणे आपण रांगोळी करतो. अहो, आपल्याला खर्च करायचा ना, तर आपल्यालासुद्धा कमवता आला पाहिजे. बरोबर की नाही? तिरस्कार करण्यापूर्वी प्रेम करा. प्रत्येक गोष्टीवर आपण रागाने व्यक्त होत असतो, एखाद्या व्यक्तीला रागाने बघा बोलत असतो, परंतु मरण्यापूर्वी सुंदर आयुष्य कसं जगायचं, मोठे निर्णय घेत असताना भीती वाटत असेल तर हे चुकीचं. परंतु भीतीमुळे जर मोठे निर्णय न घेणं हे मात्र नक्कीच चुकीचं आहे. मनामध्ये भीती आणू नका. छोटा निर्णय असो किंवा मोठा निर्णय असो, जर तुमच्यामध्ये जर भीती नसेल तर तुम्ही यशाचा टप्पा गाठल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सर्वात महत्त्वाचं म्हणजे समर्थांनी सांगितलं आहे की मनातली भीती, मनातलं भय मरण्यापूर्वी स्वतःच्या आयुष्यातून बाजूला सारा. जय जय रघुवीर समर्थ.